नागपुरातील अभ्यंकरनगर ते बजाजनगर चौक या भागामध्ये महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून एक वॉकिंग स्ट्रीट बनवली आहे. परंतु या वॉकिंग स्ट्रीटवर पूर्ण अवैध हे ड्रग्सचे लोक म्हणजे VNIT कॉलेज समोर आहे, सुशिक्षित तरुण तरुणी तिथे राहतात. त्याचा उपयोग पूर्ण हे ड्रग्स विकणारे करून झाले. ते 2 व्हीलरवर ड्रग्स घेऊन येतात, त्यांचे ठरवलेले ग्राहक असतात. जर कोणी ड्रग्स घेणार आहे त्याला त्या सिगरेटमधनं ते आकर्षित करतात ना, असे व्हिडिओ तिथल्या भागातले लोक पाठवत आहेत. माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की या भागात काही विशेष पोलीस पिकेटिंग करून काही तिथे एखादं चौकी उभारून, कारण की आपण ते केलं होतं चांगल्यासाठी की लोकांना सोय व्हावी, परंतु त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि पूर्ण अवैध धंदे चालतात. म्हणजे 100% नसेल पण चहाची टपरी, पानाची टपरी अशा लागल्या आणि त्या ठिकाणी हे प्रकार चालले आहे. आपला एरिया तुमचा परिचयाचा आहे सगळा, आणि मला वाटते की या एरियातल्या तरुण तरुणींना वाचवण्यासाठी VNIT कॉलेजमध्ये देशातल्या अनेक ठिकाणून लोक विद्यार्थी शिकायला येतात आणि त्या व्यसनाच्या आहारी पडू नये म्हणून पोलिसांनी विशेष मोहीम करून तिथे, कारण की तिथे कोणाचाच कंट्रोल नाही आहे, गाडी जायला आणि तिथे मारापिटी, ड्रग्सच्या नशेमध्ये मारपीट या सगळ्या घटना घडून झाल्या. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्यात विशेष लक्ष घालून आपण पोलिसांना निर्देश द्यावे की तिथे जर कंटिन्यू महिनाभर चेकिंग केलं तर हे सगळं उद्ध्वस्त होईल, अशी माझी मागणी. सन्मान्य विकासभाऊ ठाकरेंनी या ठिकाणी जे सांगितलं, खरं म्हणजे माझा आणि त्यांचाच तो भाग आहे. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर कोणी असं काम करत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाहीये. तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PIलाच जबाब